वाचू शकतील ना? काही बरं वाईट तर होणार नाही ना? म्हणजे बरं नाही होऊ शकत, वाईट होऊ शकतं. प्लीज असं नका बोलू प्लीज. म्हणजे काहीतरी उपाय असेल ना, काहीतरी. हे बघा, आपल्या हातात जे सगळे प्रयत्न होते ते करून झालेत. त्यांची ना मुळात जगण्याची इच्छा आणि उत्साह मेलाय. त्यामुळे काही नाही होऊ शकत. त्यामुळे त्यांच्याशी बोलत राहा. नाही, त्यांच्याशी बोलत राहा. त्यांना बोलतं करा. बोलण्यातून, गप्पांमधून जर त्यांचा उत्साह पुन्हा जर जागा झाला, जिवंत झाला, तर शक्य आहे. हां एवढंच आहे. ठीक आहे. येऊ मग मी? हां डॉक्टर. हो. रसिका बोला ना, आईशी काहीतरी बोलूया आपण. म्हणजे तिला ती उठेल तरी निदान. आई आई बोला ना आई काहीतरी. विशो बोल ना ग. ए विशो. आई तुमच्या माहेरचा फ्लॉवर पॉट फुटला बरं का माझ्या हातून. अरे बापरे. आई सॉरी, चुकलं माझं. आई तुमचा माहेरचा होता ना, तो आवडीचा होता. उठता का पटकन, ओरडा ना मला. आई बोल ना आई. बोला, फुटक्या हातांची म्हणा वाटेल तर म्हणा. आई पण उठा ना. आई बोल ना काहीतरी. आई बाबा दारू पिऊन आलेत बघ घरी. त्यांच्या तोंडाला वास येतोय. लाज नाही वाटत का बाबा? तुम्ही आई असताना दारू पिऊन येता. मारेल ती मला. उठून असं नको. उठ आई उठ. लाथेने तुडव बाबांना. उठ तू. बघ पाय घेतला नको. काहीच बोलत नाहीये बाबा. तुम्ही बोलून बघा ना काहीतरी. प्लीज काहीतरी बोला आई. ए विशू बोल ना ग. विशू आई बोला ना काहीतरी. आई बोल ना ग विशू. आई बोला ना. ए विशू बोल ना ग विशू. अशोक. आई बोल. आई बोलली का? बाबा ऐकलात ना तुम्ही? आई बोल. आई अशोक. बाबा बघितलं का? त्यांनी तुम्हाला खुणा करतात त्या तुम्हाला. काय खून करते ती? त्या म्हणाला ना अशोक. अगं पण बाबांचं नाव कुठे अशोक आहे? बाबा अशोक कोण आहे? आई मला नाही माहिती अशोक कोण आहे. अशोक कोण आहे तुला माहिती आहे? मी पहिल्यांदाच ऐकतोय. तुम्हाला आई कधी लाडाने अशोक वगैरे म्हणायचे का? नाही, लाडाने ती मला फक्त आहो म्हणते किंवा कधी कधी शुकशुक म्हणते. हा, आणि हे एकत्रित केलं तरी आहो शुकशुक ऐकायला येईल. अशोक नाही. बाबा तसं नाही हो. म्हणजे आम्ही बायका नाही का लाडात आलो की नवऱ्यांना एखाद्या हिरोच्या नावाने हाक मारतो. तसं काही नाही, तसं काहीच म्हणत नाही ती. तुझं काय करतोय फोन मध्ये? अगं नाही, माझा चेहरा नादड आईसारखा दिसतो, नादड बाबांसारखा. तुला अशोक कोण असेल? लाज वाटते तुला? लाज वाटते? नाही. काही बरळतोय अशोक. परत पापी दिली. माझा अशोक. अरे ते पाप्या देते रे. तो अशोक पापी कोण आहे ते शोधा. अशोक लाडका. अशोक. पाप्या वाढवू नको. त्याचा पत्ता सांग. तो मेला. मी त्याला मारला. त्याचा पत्ता सांग मला. बाबा ऐका पॅनिक होऊ नका. मी बोलते आईची. आई पत्ता सांगता का? अशोकराव कोण आहेत? हवा तर आपण तुमचं लग्न लावूया त्यांच्या बरोबर. अरे ही वेडी आहे का तुझी बायको? या वयात इथं लग्न लावणार आहे. माझं काय होईल रे? तसं नाही बाबा. ती विल पॉवर वाढवण्यासाठी बोलते. हो बाबा. काही काळजी करू नका. एक मिनिट थांबा. आई ऐकू येत आहे का? आई कोण आहे अशोक? आम्हाला कसं कळणार ना? हिंट दे बघू. काहीतरी हिंट दे मला. अशोक कोण आहे आई? कोण आहे अशोक विशू? कोण आहे? रांजणगावचा माझा लाडका अशोक. बघ रे. बघ. अरे एवढ्या एकत्रित पप्प्या मला पण नाही दिल्या रे हिने कधी.
हा अशोक कोण आहे? त्याच्यासोबत ही मनात काय करते मला कळलं पाहिजे. अशोक कोण आहे? बाबा तुम्हाला कोणी आठवत आहे का अशोक वगैरे? नाही, मला नाही आठवत आहे. अहो रांजणगावचा म्हणाली ना ती आई, रांजणगाव माहेर ना, काही शाळेतला मित्र किंवा कॉलेजचा मित्र, काहीतरी आठवत असेल. असू शकेल. नाही रे, मला काहीच नाही आठवत आहे. अरे ह्याला काय अर्थ आहे बाबा? ओ बायको आहे ना तुमची, तुम्हाला माहिती पाहिजेत ना तिचे मित्र. मला बघा रसिकाचे सगळे मित्र माहिती आहेत. म्हणजे चक म्हणजे काय? नाही काय. आणि हसलीस कशाला तू? मी हसले? तू हस रसिका, हसलीस तू आता? असं हसलीस तू? अरे नाही. एकेका पिढीचं सोडवा रे. एकेका पिढीचं सोडवा. अशोक कोण आहे? हो 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 आई. अशोक. हा आई 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 एक मिनिट. हा हा काय रांजणगावचा संबंध? अहो, तुम्ही फोन करा तिकडे गावी फोन करा आणि विचारा अशोक कोण आहे. त्यांना फोन करून काय विचारू? आणि त्यांनी मला विचारलं का, आता काय सांगू? हा, माझ्या बायकोला मरताना करायचं असं सांगू? बाबा अरे काय आहे बाबा, तू कोण कुठला तो अशोक? एव्हाना वर गेला असेल तर? आई आई काय होत बाबा? बाबा नका ना असं बोलू. आई अशोक आहेत. अशोक आहेत ते आता जीव अडकलाय बघ त्या अशोक मध्ये. अशोक कुठेही गेलेले नाहीयेत. ते आहेत आई. एक काम करूया, तुम्ही एक अशोक म्हणून इथे आई समोर उभे राहा. मी नाही उभा राहणार आहे, माझा सावत म्हणून. राहा ना बाबा. मी नाही. मग एक काम करा, अशोक आलाय एवढं तरी सांगा. हा मी कशाला म्हणू? मी कशाला बोलवू त्याला? मला नाही पाहिजे. बाबा आपल्याला आईची विल पॉवर वाढवायची, तिची इच्छा जागृत करायची. हा काय माहित, उठेल ती, असं ऐकल्यावर उठू शकते ना. होईल असं? फक्त म्हणा असं. होऊ शकतं. बघा तर म्हणा. बघा बघा. बसली की विचारणार आहे कोण आहे अशोक. हा हा बोला. विशू. आई हा बघ कोण आलाय. अशोक आलाय. विशू अशोक आलाय. अरे उठेल म्हणाला होतास, लाजते ही. आई लाजते अशोकच्या नावाने. बाबा आईच्या अंगावर काटा आलाय. अशोक इथे आलाय कळल्यावर बहुतेक आई शहारल्या. आईचं होतं, काय कन्फर्म आईचं होतं. म्हणजे? तुम्हाला म्हणायची ना नेहमी की तुमच्याकडनं काही होत नाही, तुम्हाला काही जमणार नाही. आईला ते आधीच जमलं होतं. प्रेम प्रेम आई निरागस प्रेम असणार हो, कॉलेजचं वगैरे. आईचं मन म्हणजे नाही का बंद पेटीसारखं झालंय आता. आपल्याला काहीच माहित नाही आत काय रहस्य आहेत ते. आमच्या बायकांचं असंच असतं. ए तू गप्पा बसा. ए हो का रे, बंद पेटी. काय आतल्या खोलीत तुझ्या आईची एक बंद पेटी आहे, जिला तिने कधीच हात लावू दिला नाही. त्याच्यात एक ना छोटी पेटी आहे, एक त्याच्यात काहीतरी क्यू असणार. तिथं करते. बाबा कदाचित त्या अशोकरावांचा फोटो असेल त्या. रेसिपी घेऊन मला कळू दे. आई आई अशोक कोण आहे ते मला कळू दे. अशोक. बाबा काय करताय तुम्ही? बाबा काय करताय तुम्ही? मला नाही बघवत आहे. माझी बायको शुद्धीत नसताना कुठल्या तरी अशोकला करते. मला नाही बघवत आहे. राहू दे ना, होतं त्यांचं प्रेम. तुला सांग नको असं हो काही करू. हो बाबा, पीठ पेटी, हा पीठ. अशोक. बाबा किल्ली कुठे आहे पेटीची? उशाखाली घेऊन झोपली असणार. किल्ली उघड उघड. कोण अशोक आहे मला कळलं पाहिजे. त्याला मी मारणार. हो हो यो थांबा जरा. अशोक. बाबा हा हा हा. कवळी कवळी? अरे ही तर माझ्या आईची कवळी आहे. विशू. आई हसतात. अगं ए विशू, माझ्या आईसाठी चांगलं चांगलं चमचमीत जेवण करावं लागू नये म्हणून कवळीच लपवून ठेवलीस. हा? हसू नको. हसते बघ कशी, हसते बघ कशी. एक मिनिट, ह्याच्यात एक 90 पण आहे. आई 90 पेज ए बावळटा. ए
नाही काय दारूची बाटली नाहीये ती दारूची बाटली आहे पण हात काढा येतो हा ए बघ ग. बाबा याच्यामध्ये एक लेटर पण आहे. काय प्रिय अशोक लव्ह लेटर असेल बघ. रसिका लव्ह लेटर असणार आहे. बाबा आय एम सॉरी पण दीर्घ श्वास घ्या. का 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 मन घट्ट करा. कशासाठी मला आज एकाच दिवशी माझ्या आईला आणि एका बाबाला हरवायचं नाहीये. एकच बाप आहे तुला एकच बाप आहे नाही, कळेल ते. दे इकडे बाबा प्रिय अशोक ला 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 मरता मरता बॅकग्राऊंड म्युझिक देते मरता मरता बाबा बाबा वाचा तुम्ही. सासरी आल्यापासून तुझी खूप आठवण येते. लहानपणी 6वीत होते तेव्हा शिमल्याच्या ट्रिपला गेले असताना तिथल्या बागकाम करणाऱ्या मुलाने मला तुझं रोप भेट म्हणून दिलं. रोप भेट म्हणून दिलं. ते अशोकाचं रोप मी जपून आणलं आणि रांजणगावला माझ्या घरच्या अंगणात लावलं. अशोकाचं रोप. अशोकाचं रोप. मी तुझ्यावर जीव लावला तुला माया लावली तुझ्या लाडाने पप्प्या घेतल्या तुझ्या सावलीत मी लहानाची मोठी. इथे सासरी आल्यापासून तुझी सतत आठवण येते. सासरच्या घराला अंगणच नाही टोमणा मारते पुढे वाचा ना बाबा. एक तुळस सोडली तर दुसरं कुठलंच झाड लावता आलं नाही. शक्य असतं तर मी तुलाच तिथून इथे आणून लावलं असतं. माझा लाडाचा अशोक वृक्ष तू तुझ्या सावलीत माझं अख्खं बालपण साठवलं. एकदा परत तुला भेटावं असं वाटतं अशोक. बाबा इतका वेळ आई ज्या अशोक बद्दल बोलत होती ते अशोकाचं झाड आहे आणि आपण उगाच काय काय ग विशू ए हा हा कसला फाजीलपणा केलास ग. ए, बाबा फाजीलपणा काय. असू शकतो ना एखाद्याचा जीव झाडावर. आई काही काळजी करायची गरज नाहीये. आपण तुझ्या अशोकाच्या झाडाची व्यवस्थित काळजी घेऊ तिकडे. आई 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 ते काय होतंय? तिकडचं कलम इथे आणू का मी. आई. आपण इकडे आणूया. इथे त्याचं रोप लावूया ना. आई, आई आई, आई असं आई. करू नकोस. आई प्लीज. आई. आई बोल ना काय. आई 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 विशू 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 रमेश रमेश कोण आहे अहो बाबा 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 तुमचंच नाव नाहीये का रमेश. मी रमेश आहे. रमेश बोल विशू. पाणी 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 पाणी. एक मिनिट हिच्या घशाला कोरड पडली म्हणून मगापासून हे करते. पाणी आण पाणी आण.